आज आपण ही अशी छान खुसखुशीत साबुदाणा बटाट्याची चकली बनवतोय। बऱ्याचदा काय होतं, साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण अगदी छान एकसंघ न झाल्यामुळे चकली बनवताना ती तुटते किंवा चकली तळल्यानंतर ती खूप कडक होते। तर आज अशा छान खुसखुशीत चकल्या बनवण्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण दिलेलं आहे आणि हे अचूक माप वापरून अजिबात कडक न होणाऱ्या, तेलकट न होणाऱ्या मस्त खुसखुशीत चकल्या बनवून तयार होतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर आज मी इथे 1 किलो साबुदाण्याच्या चकल्या बनवणार आहे। त्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला सर्व प्रमाण मी किलोच्या मापामध्ये सांगणार आहे। साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 2 वेळा मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेणार आहे। अशा प्रकारे साबुदाणा धुवून घेतल्यानंतर त्यातील स्टार्च असेल तर तो निघून जातो आणि इथे साबुदाणा धुवून तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। तर यामध्ये आपण साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून घेऊया। आता याला आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे किंवा तुम्ही साबुदाणा संध्याकाळी 4 ते 5 वाजता सुद्धा भिजत घालू शकतात। सकाळी बघा साबुदाणा छान फुललेला आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे, अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। त्यानंतर 2 ग्लास पाणी मी इथे उकळून घेतलेलं आहे। छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आणि हे उकळतं पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामुळे साबुदाणा छान फुलतो आणि चकली अगदी छान खुसखुशीत होते। तर हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी असंच ठेवायचं आहे। आता आपण बटाटे उकडून घेऊया। त्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर आपल्याला 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे लागणार आहेत। साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण आपल्याला 2:1 घ्यायचं आहे, म्हणजे 2 किलो बटाटे तर 1 किलो आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाणा जर तुम्ही जास्त प्रमाणात वापरला तर त्याचं मिश्रण एकसंघ न होता चकली बनवताना ती तुटते, त्यामुळे आपल्याला साबुदाणा कमी वापरायचा आहे। इथे मी बटाटे उकडून घेणार आहे आणि बटाटे उकडून झाल्यानंतर आपल्याला त्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही एका तांब्याच्या साहाय्याने किंवा एका मॅशरने सुद्धा ते मॅश करू शकतात। इथे मी बटाटा पूर्ण मॅश करून घेतलेला आहे। बटाटा आपल्याला अगदी व्यवस्थित एकही गुठळी न राहता छान मॅश करून घ्यायचा आहे। तर आता आपण यामध्ये साबुदाणा घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। तर आपल्याला यामध्ये 40 ग्रॅम मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही 7 ते 8 चमचे एवढं मीठ घालू शकतात। त्याचबरोबर 3 चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला इथे जिरं घालायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाटा आपण जास्तीचा वापरल्यामुळे अगदी छान मिश्रण तयार होतं। सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर एका साच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मिश्रण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, त्यावर आता आपण चकली घालून घेऊया। तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित चकल्या होत आहेत, अजिबात तुटत नाहीत। तर साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर अजिबात तुटत नाहीत चकल्या, अगदी छान होतात। 2 किलो बटाटे आणि 1 किलो साबुदाणा हे माप अगदी व्यवस्थित आहे। यामुळे चकल्या अगदी छान खुसखुशीत होतात। साबुदाण्याचं प्रमाण खूप जास्त झालं तर मिश्रण एकसंघ न होता चकलीमध्येच तुटू शकते किंवा बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर चकली कडक होते। तर तुम्ही हे माप वापरून जर चकल्या केल्या तर अगदी छान खुसखुशीत चकल्या होतील। सर्व चकल्या इथे मी घालून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला यांना 2 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवायच्या आहेत। 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळवून घेतल्यामुळे त्या वर्षभर अगदी छान टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। तर तुम्ही बघू शकतात किती छान चकल्या वाळून तयार झालेल्या आहेत। मी तुम्हाला चकल्या तळून दाखवणार आहे। तर एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चकली घालायची आहे। तेल कमी गरम असताना जर तुम्ही चकल्या तळल्या तर त्या कडक होतात, व्यवस्थित फुलत नाहीत। त्यामुळे तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चकली किती छान फुललेली आहे आणि अगदी खुसखुशीत सुद्धा झालेली आहे। ह्या चकल्या तळून अगदी हलक्या होतात। तर उपवासाच्या खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकल्या बनवून तयार आहेत। आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।